नाईस प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन आवडलं म्हणजे तू इंटरेस्टेड आहेस. होतो. आ? हे सगळं पाहिल्यावर मी जरा कन्फ्यूज झालोय. का? कोण ऐकणार आहे हे सगळं? अरे ऐकतील. ज्यांना आपलं रिलेशन टिकवायचंय ते सगळेजण ऐकून घेतील. लाईक करायचंय ना, मग मला नाही टिकवायची ही रिलेशनशिप. ऐक ना. आलंय 11वी 12वी. एनिवे ऐक, माझा मुद्दा. एक मिनिट. यांना कन्व्हिन्स करून दाखवलंस तर मान्य. आत्ता हे यांचं भांडण सोडून एकत्र आले तर आपलं काम सुरू. आर यू सिरियस? निघाले बघ. एक्सक्यूज मी, काय आहे? मला जरा तुमच्याशी बोलायचं. आमच्याशी कोण तुम्ही? शॅम्पू कंडिशनर वगैरे काही नकोय हा आम्हाला. मी काउन्सिलर आहे. मी रोज बघते तुम्हाला. तुम्ही कॉफी प्यायला येता. रिलेशनशिपमध्ये आहात? तुला काय करायचंय? नाही नाही, मला काहीच करायचं नाहीये. जे काही करायचंय ते तुम्हाला करायचंय. अर्थात तुमच्याकडे बघून असं वाटत नाहीये तुम्ही काही करू शकाल. हा म्हणजे घरी आई वडील नसताना एकमेकांना घरी बोलवून चुम्माचाटी करणाऱ्यातले वाटता तुम्ही चेहऱ्यावरून तरी. हॅलो, वॉट चुम्मासाठी? हा जरा मॅनर्सनी बोला. मी? हो हो. हो. रिअली? येस. मी अरे रोज बघते तुम्हाला. ते टेबल पकडता, मग त्या कोपऱ्यात उभे राहता, मग काहीतरी चाळे सुरू करता. तुम्हाला माहितीये तुमचे हे चाळे बाहेरून लोक बघत असतात. कुणीतरी MMS पण केला असेल. यू नेव्हर नो. तुम्हाला एकमेकांच्या नात्याबद्दल थोडी जरी डिग्निटी किंवा रिस्पेक्ट असेल ना, तर मी तिकडे बसली आहे. मला येऊन भेटा. आणि हो, चुकूनही एकमेकांची लग्न करू नका. कारण प्रेमामध्ये ना एकमेकांचा त्रास घ्यायचा असतो, त्रास द्यायचा नसतो. नाही, आणि तुझं बरोबर आहे. तुम्हाला खरंच कंडिशनरची गरज आहे, पण ती इमोशनल कंडिशनरची, ज्याच्यामुळे ना तुमचं नातं आणखीन सॉफ्ट आणि मजबूत होईल. गैरसमज करून घेऊ नका प्लीज. मी काउन्सिलर म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून सांगते. येत आहे कॉफी प्यायला?